मनोज जरांगेंनी 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला। मात्र त्याच वेळी मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदींबाबत धक्कादायक माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। जरांगेंच्या आंदोलनातून मिळालेलं कुणबी प्रमाणपत्र धोक्यात आलंय, कारण मराठवाड्यात एका मागून एक लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून अवैध ठरवली जात आहेत। मराठवाड्यातील आतापर्यंत 4 लोकप्रतिनिधींची मराठा कुणबी नोंदीनुसार मिळालेली प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आली आहेत। त्यामुळे मोठा कायदेशीर पेच निर्माण झालाय। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मिळालेलं हे आरक्षण अखेर कायद्याच्या आणि न्यायालयाच्या चाचणीत टिकणार का, असा सवालही आता विचारला जातोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोलटगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्य ज्योती शिंदे यांना मोठा धक्का बसलाय। प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडून आलेल्या ज्योती शिंदे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलंय। या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय। ते समितीना प्रमाणपत्र रद्द केलं। ओके, म्हणजे हे जरांगे पाटलांनी आंदोलन केल्यानंतर ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्यातून तुम्ही त्याच्याच आधारे आम्ही निवडून आलो। ज्यांनी उपोषण केलं पाटलांनी ना, त्याच आधारे आम्ही निवडून आलो आणि सर्टिफिकेट आम्ही त्याच आधारे काढलं नोंद सापडल्यामुळं आणि लढलो पण। आणि आता आम्हाला अडचण आली आमचं सर्टिफिकेट रद्द करण्यात आलं। आता आम्ही त्याच्यासाठी कोर्टात न्याय मागू आणि ही रिक्वेस्ट करू कोर्टाला की आम्हाला न्याय द्या। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत ज्योती शिंदे। प्रहारकडून निवडणूक लढवली होती। मात्र त्यांचं कुणबी नोंदीवरून मिळालेलं प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेलं आहे। दरम्यान ज्योती शिंदे यांच्याप्रमाणेच परभणी जिल्हा परिषदेच्या पूर्णा तालुक्यातील गौर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य कोमल पारवे यांचं देखील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं अवैध ठरवलंय। पारवे यांचा मराठा कुणबी हा जात दावा समितीनं अमान्य केलाय। कोमल पारवे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केलेल्या सर्व पुराव्यांची सखोल चौकशी केली असता बहुतांश पुराव्यातून निर्देशित केलेली जात स्पष्ट होत नसल्याचा निकष पुढे ठेवण्यात आलाय। त्यानुसार त्यांचं प्रमाणपत्रही अवैध ठरवण्यात आलंय। आमच्या काही विरोधकांनी आमच्यावर आक्षेप घेतला आणि आमचं समितीनं हे रद्द केलं। मग आता पुढे काय पाऊल असणार आहे तुमचा? कारण 3 प्रमाणपत्र एकूणच मराठवाड्यात रद्द झालेले आहे। छत्रपती संभाजीनगर, बीड आणि परभणीचा तुमचा केस आहे। मग आता पुढे काय पाऊल उचलणार तुम्ही? आम्ही न्यायालयात जाऊ। न्यायालयात आमचं हे केलं, न्याय मिळेल न्यायालयात? हा, आम्हाला न्याय मिळेल असं जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला न्याय नक्कीच मिळेल। तर माजलगाव नगर परिषदेच्या रेखा सरोदे यांचंही प्रमाणपत्र अवैध ठरलेलं आहे। गंगापूर नगर परिषदेच्या नगरसेविका वर्षा गायकवाड यांचंही प्रमाणपत्र अवैध ठरलेलं आहे। एनसीपीकडून मागास प्रवर्गासाठी राखीव जागेवरून त्या विजयी झाल्या होत्या। संभाजीनगरमध्ये 2 लोकप्रतिनिधींचं कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलंय। माजलगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून रेखा सरोदे या विजयी झाल्या। निवडणुकीदरम्यानच कुणबी जात प्रमाणपत्रावरच आक्षेप घेण्यात आला। 20 जून रोजी जात पडताळणी समितीचा हा मोठा निर्णय आला। रेखा सरोदे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करून ते जप्तही करण्यात आलंय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 लोकप्रतिनिधींचं कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलंय। ज्योती शिंदेसोबतच वर्षा गायकवाड यांचे कुणबी जातीचं प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलंय। गंगापूर नगर परिषद निवडणुकीत वर्षा गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती। मागास प्रवर्गासाठी राखीव जागेवरून वर्षा गायकवाड विजयी झाल्या होत्या। वर्षा गायकवाड यांनी माहेरच्या वर्षा बोडखे या नावानं दिलेलं कुणबी जातीचं प्रमाणपत्र सादर केलं होतं। मात्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं कागदपत्रांची तपासणी केली तेव्हा त्यात गंभीर विसंगती आढळून आल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे समितीकडून वर्षा गायकवाड यांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं।